सारे सुने तुझा विन रे वचन दिलेले तूच पुरे केले माझ्यावरचा सकाळी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येतेय। छत्रपती संभाजीनगर मधल्या बालाजीनगर इथल्या राहत्या निवासस्थानी तो मृत अवस्थेत आढळून आला। यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। कोण अरुण तुपे या नावाने त्याचं इंस्टाग्राम अकाउंट असून तो विविध रील्स पोस्ट करायचा। इंस्टाग्रामवर त्याचे 1,79,000 फॉलोअर्स असून तो तरुण वर्गात खूप लोकप्रिय होता। आपल्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडीने त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली होती। त्यामुळे अरुणच्या निधनाच्या वृत्ताने सोशल मीडियावरती हळहळ व्यक्त होतीये। अरुण त्याच्या राहत्या घरात त्या अवस्थेत आढळल्यानंतर नातेवाईकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। अरुणचा मृतदेह घाटी इथल्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल असं म्हटलं जातंय। इंस्टाग्रामवर 21 तासांपूर्वीच अरुणने त्याचा शेवटचा रील पोस्ट केला होता। मृत्यूच्या काही तास आधीही तो त्या रीलवरील कमेंट्सला रिप्लाय देत होता। त्यामुळे त्याच्यासोबत असं काही घडेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती। त्याच्या या शेवटच्या रीलवर नेटकऱ्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केलाय। अरुणला फिट्सचा त्रास होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे, परंतु त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। अरुण विविध विषयांवर इंस्टाग्रामवर रील्स पोस्ट करायचा। त्याच्या रील्सला लाखोंनी व्ह्यूज यायचे, लाईक्स मिळायचे। सामाजिक आणि राजकीय विषयांवरही तो विनोदी रील्स पोस्ट करायचा, ज्याला नेटकऱ्यांकडून विशेष पसंती मिळायची। याआधी मराठमोळा इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचंही अत्यंत कमी वयात निधन झालं होतं। जानेवारी महिन्यात त्यानं अखेरचा श्वास घेतला होता। वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी त्याचं निधन झालं। प्रथमेश सुद्धा प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होता, कंटेंट क्रिएटर, रील स्टार आणि डान्सर होता। प्रथमेशचे विनोदी इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय होते।